आज आमच्याकडे तुला गौरवस्तुतीचा यज्ञ अर्पण करत आहे. प्रभू परमेश्वरा, त्याच्या मुखात तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तुझे वचन आणि तुझे शब्द तू घाल आणि ते प्रत्येक आमच्या व्यक्तीला स्पर्श व्हावा, म्हणून तू आम्हाला आशीर्वाद कर. आमच्या या बंधूद्वारे तुझा गौरव आणि तुझी स्तुती सदा सर्वदा व्हावी, ही सर्व प्रार्थना प्रभू येशू आम्ही तुझ्या ती पवित्र नावाने करतो. ओ सियारा बरोबर सीताकाला बरोबर आमेन. Hallelujah, 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 hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah. माझ्या प्रियानो, प्रभूची स्तुती आणि गौरव करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. परमेश्वराचा गौरव करीत असताना आपण त्याची आई मरिया माता, तिच्याकडे आपण विनंती केलेली आहे. ती मरिया माता आपल्यासाठी 24 तास अहोरात्र त्या प्रभूच्या पायाशी उभी राहून सतत विनंती करीत असते. त्या पवित्र मरियेला सांगूया, हे पवित्र मरिये, आम्हासाठी तू तुझ्या पुत्राकडे विनंती कर की जेणेकरून तुझा पुत्र परमपित्याकडे मध्यस्थी करेल. चला तर आपण त्या मरियेचा सन्मान करूया. मरिया माते, आम्हासाठी तू तुझ्या पुत्राकडे विनंती कर की जेणेकरून तुझा पुत्र परमपित्याकडे मध्यस्थी करेल. गाओ
गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. Hallelujah, 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 Jesus. एकमेव खरा देव खरा परमेश्वर, साऱ्या सृष्टीचा निर्माण करता सर्व समर्थ प्रभू. ओ धन्यवाद 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 येशू, पवित्र 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 अति पवित्र, सर्व सृष्टीचा निर्माण करता. ओ रबशा खरा बरोबर बरबशाला लाल जीसस मेरे विश्वी करबी. ओ तरबशाला जीसस मरबशा खरा बरोबर जीसस अंगाला रिजिलस. थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू अबा फादर. हरबशी खरा बरोबर बरशाला जीसस मेरे विश्वी करबस. थैंक यू लॉर्ड. शेरोन या बहिणीला परमेश्वर आशीर्वादित करत आहे. शेरोन या बहिणीला परमेश्वर आशीर्वादित करते. कोणाचं तरी कमरेपासून पाय दुखत आहे, परमेश्वर त्याला आशीर्वादित करत आहे. कोणाचा तरी कमरेपासून पाय दुखत आहे, परमेश्वर त्याला आशीर्वादित करत आहे. हालेलुया 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 हालेलुया. हे प्रभू येशू, मार्ग सत्य आणि जीवन तूच आहेस. हे प्रभू येशू, तू आमचे आरोग्य आहेस. हे प्रभू येशू, तू आमचा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, तू आमचे सर्वस्व आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुला उंचावितो, आम्ही तुला आराधितो. तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या पियानो यशा अध्याय 43 मध्ये सांगत आहेस की तू जलातून चालतील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन. हालेलुया. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. हालेलुया. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. हालेलुया. ज्वाला तुला पोळणार नाही. हालेलुया. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. हालेलुया. मी इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. हालेलुया. मी तुझ्याकरता मिसर खंडादाकर दिला आहे. हालेलुया हालेलुया. देऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. होय माझ्या पियानो, तो परमेश्वर, जो परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो जिवंत परमेश्वर आहे. आपल्यावर जी जी संकट येतात, तो संकटामध्ये उभा राहणारा परमेश्वर आहे. आपल्याबरोबर आपल्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. हा परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. जोरदार टाळ्या वाजून त्या प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. चिंता न करो, भय न करो, हाथ पकड़ कर तुझे मैं चलाऊंगा. चिंता न करो, भय न करो, हाथ पकड़ कर तुझे मैं चलाऊंगा. मैं तेरे आगे आ चलूंगा और तुझको निशान दूंगा. मैं तेरे आगे आ चलूंगा और तुझको निशान दूंगा.
येस माय लॉर्ड जीसस. मिसर देशातून तू आम्हाला बाहेर काढले, लाल समुद्र आमच्यासाठी तू बांधला. लाल समुंदर तेरे लिए रास्ता खोलेगा, शैतान की सारी सेना नाश हो जाएगी, यर्दन नदी भी हटकर बहेगी, जीवन का फाटक तुम्हें स्वागत करेगा. लाल समुंदर तेरे लिए रास्ता खोलेगा, शैतान की सारी सेना नाश हो जाएगी, यर्दन नदी भी हटकर बहेगी, जीवन का फाटक तुम्हें स्वागत करेगा. मैं तेरे आगे आ चलूंगा और तुझको विश्राम दूंगा. मैं तेरे आगे आ चलूंगा और तुझको विश्राम दूंगा. होय माझ्या देवा, माझ्या मिसर देशातून तू आम्हाला बाहेर काढलंस प्रभू. तेव्हा दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ होऊन तू आमच्या समोर चालला. थँक्यू लॉर्ड. तेरे के निकट कोई दुख न आएगा, मार्गों में दूत तेरी रक्षा करेगा, पाँव में पत्थर से ठेस ना लगे, स्वर्गदूत हाथों में उठा ले जाएगा. तेरे के निकट कोई दुख न आएगा, मार्ग में दूत तेरी रक्षा करेगा, पाँव में पत्थर से ठेस ना लगे, स्वर्गदूत हाथों में उठा ले जाएगा. मैं तेरे आगे आ चलूंगा और तुझको विश्राम दूंगा. मैं तेरे आगे आ चलूंगा और तुझको विश्राम दूंगा. चिंता न करो, मैं न करो, हाथ पकड़ कर तुझे मैं चलाऊंगा. चिंता न करो, मैं न करो, हाथ पकड़ कर तुझे मैं चलाऊंगा. मैं तेरे आगे आ चलूंगा और तुझको विश्राम दूंगा. मैं तेरे आगे आ चलूंगा और तुझको विश्राम दूंगा और तुझको विश्राम दूंगा और तुझको विश्राम दूंगा. सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा. सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा. तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही आशा. तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही आशा. सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा.
सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। गाऊं मैं गीत तेरे, गाऊं तेरी शान में, आवाज गूंजे मेरी धरती और आसमान में। गीत तेरे, गाऊं तेरी शान में, आवाज गूंजे मेरी धरती और आसमान में। तेरी धर्म से है ये दुनिया और कुछ भी जानना, तेरी धर्म से है ये दुनिया और कुछ भी जानना। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। चारों तरफ है मेरे तेरी प्रशंसा का गाना, तू मुझको लाया यहाँ, यही है मेरा ठिकाना। चारों तरफ है मेरे तेरी प्रशंसा का गाना, तू मुझको लाया यहाँ, यही है मेरा ठिकाना। यीशु तेरे वचनों से भर जाए जीवन मेरा, यीशु तेरे वचनों से भर जाए जीवन मेरा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। यीशु ही जीवन, यीशु ही आशा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। ओ हालेलुया 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 हालेलुया। नी रबा खतर बराबर, नी रबा खतर बराबर, चीज गंगारी रबा खतर बराबर, चीज गुल वैशा कर बराबर, चीज गंगार रबा खतर बराबर बराबर, रबा शाला अंदर मिशी कर बराबर, ओ रबा शक कर बराबर, जीसस गुल बराबर की दी, उर्रा खतर बराबर वाला रबा शाला। जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू आवर फादर मिशी कर बराबर, उलर रबा शाला जीसस मेरे मिशी कर बराबर, हलर रबा शाला जीसस मेरा भाषा कर बराबर। जस्ट थैंक यू क्लेमेंट, क्लेमेंट या भावाला परमेश्वर हाक मारता है भाषी खरं बराबर, क्लेमेंट या भावाला परमेश्वर हाक मारता है भाषी खरं बराबर, उलर भाषाला शोभा 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 या बहिणी परमेश्वर हाक मारता है भाषी खरं बराबर, उलर भाषाला जीसस मेरे विषय खरं बराबर, हलर भाषाला जीसस मा बा खा तर बराबर। जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू आवर फादर भाषी खरं बराबर, भाषाला जीसस मेरा भाषा कर बराबर, उलर भाषाला जीसस मेरा भाषा कर बराबर। जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड। एक बहीण फार चिंतेत आहे, एक बहीण फार चिंतेत आहे. परमेश्वर तिला सांगत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, सारा चिंता तू माझ्यावर टाक. रबाशी खरबरा होला रबाशाला जीसस रबाशी खरबा हरबाशा खरबरा. जस्ट थँक यू लॉर्ड, थँक यू होली स्पिरिट, थँक यू फादर. हालेलुया जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया 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 हालेलुया. आबा पित्याला धन्यवाद, आबा पित्याची स्तुती असो, येशूला धन्यवाद, येशूची स्तुती असो. पवित्र आत्म्याला धन्यवाद, पवित्र आत्म्याची स्तुती असो. पवित्र त्रैक्याला धन्यवाद, पवित्र त्रैक्याची स्तुती असो. पवित्र मरियेला धन्यवाद, पवित्र मरियेची स्तुती असो. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय स्तोत्र संध्याकाळ अध्याय 95 मध्ये सांगत आहे, यावो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू. हालेलुया. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. हालेलुया. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. हालेलुया. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. हालेलुया. कारण परमेश्वर थोर देव आहे. हालेलुया. सर्व देवाहून तो थोर राजा आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रियानो, परमेश्वर आपल्या राजांचा राजा आहे. तो आपला तारणार आहे. तो आपला आरोग्य आहे. तो आपलं आरोग्य आहे, शांती आहे. तो परमेश्वर आपला उद्धार करता परमेश्वर आहे. तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो जिवंत देव, जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्या प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू फादर. तू सर्वशक्तिमान प्रभू, तुला सर्व गोष्टी शक्य आहे प्रभू. तुला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. Hallelujah, 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 hallelujah.
लॉर्ड जीसस. अगदी आनंदात यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, यीशु सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, यीशु सांभाळ करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. Yes, my Lord. शांती दाता तुम्हीच हो, शक्ती दाता तुम्हीच हो, जीवन सुखमय करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, यीशु सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, यीशु सांभाळ करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. चमत्कारी तुम्हीच हो, आज्ञा करता तुम्हीच हो, साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, यीशु सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, यीशु सांभाळ करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा. Hallelujah, Jesus, thank you, Lord, Jesus, धन्यवाद यीशु. हरवशी खरबर बरबर शाला जीसस मेरे विषय करबा उतर वशाला जीसस मरवा शक्कर बरबरवा उलर वशाला जीसस मरवा शक्कर बर. जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू फादर वशी खरबर बरबर उलर वशाला जीसस मरवा शक्कर बर. जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड. उर वशी कर में कोणाचा तरी ताप उतरत नाही, कोणाचा तरी ताप उतरत नाही, परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो आहे. कोणाचा तरी ताप उतरत नाही, त्याला परमेश्वर आशीर्वादित करताय. रवशी खरबर उलर वशाला जीसस मेरे विषय खरबर उतर वशाला जीसस मरवा शक्कर बर. जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू फादर वशी खरबर. जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड. पीटर या भावाला परमेश्वर आशीर्वादित करताय. पीटर या भावाला परमेश्वर आशीर्वादित करताय. रवशी खरबर बर उलर वशाला जीसस मेरे विषय खरबर. जॉन्सन या भावावर पवित्र आत्मा आलेला आहे. जॉन्सन या भावावर पवित्र आत्मा आलेला आहे. रवशी खरबर हो रवशाला जीसस मेरे विषय खरबर. थैंक यू लॉर्ड जीसस, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रियानो, परमेश्वर आपल्यावर असंख्य उपकार करत असतो. माझ्या प्रियानो, क्षणोक्षणी पावली आपण ज्या वेळेला आर्थिक संकटात पडत असतो त्यावेळेला केवळ त्याला हाक मारतो आणि तो आपल्यामध्ये उपस्थित राहतो आणि आपली सर्व काळजी तो घेतो, सर्व चिंता तो घेतो. असा परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्या प्रभूला सांगूया, प्रभू माझ्या देवा, माझ्या प्रभू आम्ही धन्यवाद देतो पती पत्नींसाठी, आई वडिलांसाठी, भाऊ बहिणींसाठी, सासू सुनांसाठी. प्रभू धन्यवाद देतो आमच्या लेकरबाळांसाठी, आमच्या नातवंडांसाठी. प्रभू शुक्रिस्ता हे सर्व समर्थ आमची लेकरबाळं घरात असताना, हे सर्व
समर्थ प्रभू माझ्या देवा माझ्या प्रभू आम्ही आमच्या नोकरीवर असताना प्रभू तू त्यांची काळजी घेतोस प्रभू शकता त्यांना अभ्यास करण्यास कृपा सामर्थ्य देतो त्यांच्या बुद्धीला तू स्पर्श करतोय प्रभू त्यांच्या जाता येता त्यांचे मार्ग मोकळे करतो मार्गातील असलेले सर्व सैतानी बंधने तुझ्या रक्तात तू तोडून टाकतोस प्रभू शकता त्यांना परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश देतोस प्रभू शकता त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो हे सर्व समर्थ प्रभू आमची नातवंड आहे प्रभू छोटी छोटी नातवंड इथे तिथं बघडत असताना प्रभू तुझ्या दुधांचं त्यांना तू संरक्षण देतोस प्रभू शकता आणि त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य देतोस प्रभू हे सर्व समर्थ आतापर्यंत आम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य दिलंस याही पुढे आम्हाला चांगलं आरोग्य देणार आहेस प्रभू त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो तुला धन्यवाद देतो हे प्रभू शकता हे सर्व समर्थ प्रभू आम्हाला चांगले घर चांगले कुटुंब चांगले आईवडील चांगले भाऊ बहीण चांगले मित्रमंडळी चांगले शेजारी चांगले नातेवाईक चांगला गाव परिवार दिलास प्रभू शकता माझ्या देवा माझ्या प्रभू त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो तुला धन्यवाद देतोय प्रभू शकता तू आमच्या मुखाला स्पर्श करतोस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतोय प्रभू तू आमचं तेलपीठ आशीर्वादित करतो आमची टोपली परत आशीर्वादित करतो त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतोय प्रभू शकता हे सर्व समर्थ प्रभू माझ्या देवा माझ्या प्रभू तुझी कृपा तुझं सामर्थ्य तू आम्हाला पुरवतोस प्रभू त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो विशेष आभार मानतो हे सर्व समर्थ प्रभू माझ्या देवा माझ्या प्रभू तू आम्हाला रोजची भाकर देतोस प्रभू तू आम्हाला रोजची भाकर देतोस प्रभू त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो तुला धन्यवाद देतो दोस्तो ते तुझा गौरव तुझा महिमा करतो जोरदार टाळ्या वाजून आपण प्रभूला धन्यवाद देतो Thank you, Holy Spirit. Hallelujah, Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. Jesus, thank you, Lord. Jesus, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हरवश्य करव, होरवश्य Lord. Jesus, मरवश्य करव. Just thank you, Lord. हीरवश्य करव. Just thank you, Lord. Jesus, धन्यवाद यीशु, धन्यवाद. Hallelujah, Hallelujah, Hallelujah.
माझ्या पियानो आपण आपल्या जागेवर थोडा वेळ बसून घ्यावं. परमेश्वर जिवंत देव, जिवंत परमेश्वर, सगळ्यात चांगला परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. ज्यानं आंधळ्यांना डोळे दिले, मुक्यांना वाचा दिली, बहिरांना कान दिले, कुबडे सरळ केले, मेलेली माणसं जिवंत केली, असा परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. माझ्या पियानो आपण सर्वजण कसे आहात? अगदी शांतीनं भरलेले आहात का? अगदी आनंदी आहात का? जोरदार टाळ्या वाजवून आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया जीसस, धन्यवाद. होय माझ्या पियानो, आपण आपल्या प्रभूकडे साकडं घालतो, आपण त्या प्रभूकडे मागणं मागतो आणि त्याच विश्वासानं आपण इथे येत असतो माझ्या पियानो, कारण परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य आहेत. माझ्या पियानो कुठलीही गोष्ट अशक्य नाही. माझ्या पियानो हा जिवंत देव, जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे, जो आपणासाठी त्या क्रूसावर मरण पावला, जो आपणासाठी त्यानं दुःख भोगलेलं आहे, ज्यानं आपणासाठी त्याचं सर्वस्व दिलेलं आहे आणि तो आपणासाठी रिक्त झालेला आहे. असा परमेश्वर जो मेलेल्यातून उठलेला आहे, जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. माझ्या पियानो तो परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे पाहूया. मार्क अध्याय 9 वचन 23. मार्क अध्याय 9 वचन 23 मध्ये तो म्हणत आहे, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? जर तू विश्वास ठेवशील तर विश्वास धरणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या पियानो जो त्या प्रभूवर विश्वास ठेवतो माझ्या पियानो आणि विश्वासाने येतो, विश्वासाने मागतो, त्याला परमेश्वर देत असतो माझ्या पियानो, कारण तो प्रभू सांगत आहे की त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. माझ्या पियानो त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. मार्क अध्याय आपण जर वाचला तर त्याच्यामध्ये एक वडील आपल्या मुलाला घेऊन त्या शिष्यांकडे येत असतो आणि शिष्यांकडे आल्यानंतर तो भूतग्रस्त मुलगा असतो माझ्या पियानो, त्या मुलाचे हाल त्या वडिलांना पाहत नाहीत माझ्या पियानो, आणि माझ्या पियानो तो त्या शिष्याला सांगतोय की ह्याचं भूत काढून टाका, ह्याच्यातील जो आत्मा लागलेला आहे तो काढून टाका. शिष्य भरपूर प्रयत्न करतात. जे शिष्य त्या प्रभूच्या बरोबर असतात, जे शिष्य प्रभूनं केलेले चमत्कार पाहतात, तरीसुद्धा त्यांचा विश्वास कसा आहे? डळमळतो माझ्या पियानो. आणि माझ्या पियानो त्याच्यातला तो आत्मा ते काढू शकत नाहीत माझ्या पियानो. आणि मग तो त्या मुलाला घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे की गुरुजी, शक्य असेल तर माझ्या मुलातून हा आत्मा काढून टाका, त्याला बरं करा. होई माझ्या पियानो, प्रभू त्याला सांगत आहे, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या पियानो एक कॅन्सर पीडित बाई माझ्याकडे आली माझ्या पियानो, आणि तिच्या घशाला कॅन्सर होता. तिनं घरून फोन केला, मला सांगितलं, ब्रदर माझ्या घशामध्ये एक गोळी आलेली आहे आणि डॉक्टर सांगत आहेत की त्याचं ऑपरेशन करावं लागेल, परंतु ऑपरेशन केल्यानंतर तुझा आवाजसुद्धा काय होणार आहे? जाणार आहे माझ्या पियानो. त्यांना सांगितले तुझं ऑपरेशन करावं लागेल. ती सांगते काय करू? मी तिला सांगितलं दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घे. दुसऱ्या डॉक्टरांनी पण तेच सांगितलेलं आहे माझ्या पियानो, आणि तिचं ऑपरेशन झालं. मी तिला सांगितलं थांब, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. मी तिच्यासाठी प्रार्थना केली. म्हटलं तू जिवंत परमेश्वर आहे आणि जो कोणी तुझ्याकडे विश्वासाने ऐकतो तू त्याला देतोस. माझ्या देवा, माझ्या प्रभू, आम्ही ज्या वेळेला तू हाक मारतो त्या वेळेला तू उपस्थित राहतोस. या आमच्या बहिणीला तू तुझ्या हातात घे. ऑपरेशन थिएटरमध्ये तू उभा राहा. सर्व जे तिथं असलेली जी शस्त्र आहेत ती सगळी तू आशीर्वादित कर. हिला दिली जाणारी औषधं आशीर्वादित कर. त्या डॉक्टरांच्या तो हाताला स्पर्श कर आणि हे माझ्या देवा, माझ्या पुरीचं ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पाड. आणि माझ्या पियानो त्याने एका आठवडाभरानं तिनं फोन केला की माझं ऑपरेशन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. माझ्या पियानो माझं ऑपरेशन चांगल्या प्रकारे झालेलं आहे, परंतु मला चिंता आहे की ही पुढे काय होणार आहे. मी सांगितलं ज्या परमेश्वरावर तू विश्वास ठेवतो त्या परमेश्वराला सांग की मला तू पूर्णपणे बरं केलेलं आहेस. आजपासून बोलायला सुरुवात कर, देवाचे आभार म्हणायला सुरुवात कर. माझ्या पियानो तिचं डॉक्टरांनी त्याच्यानंतर 2-4 महिन्यांनी पुन्हा रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितलं तू सर्व बरी झालेली आहे, त्या कॅन्सरमधून बाहेर निघालेली आहे. माझ्या पियानो तिनं सांगितलं माझा आवाज निघेल की नाही, त्याचा आवाज थोडा निघत आहे. जर माझा आवाज निघाला नाही तर मी शाळेत काय शिकवू? अशा प्रकारे ती बोलत होती. मी तिला सांगितलं इथं बस, देवाची गाणी बोलायला सुरुवात कर की तुझा आवाज सगळा मोकळा होईल. आता तिचा आवाज व्यवस्थितपणे मोकळा झालेला आहे. माझ्या पियानो तो परमेश्वर आहे, त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. माझ्या पियानो त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाहीत.
तो येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, शक्य असेल असे कसे म्हणतोस? माझ्या प्रियानो, आपल्या मनामध्ये थोडासुद्धा संशय आणू नका की परमेश्वर करील का. माझ्या प्रियानो, परमेश्वर करणार आहे. माझ्या प्रियानो, त्यानंच सांगितलेलं आहे, जो कोणी विश्वासाने मागतो मी त्याला देतो, परंतु मिळालंच आहे असा विश्वास करा म्हणजे ते त्याला प्राप्त होते. माझ्या प्रियानो, हा विश्वास त्याच्यावर टाकला पाहिजे. माझ्या प्रियानो, विश्वास या शब्दाचा अर्थच आहे विजयानं घेतलेला श्वास. माझ्या प्रियानो, होय माझ्या प्रियानो, त्या विश्वासात जर आपण दृढ असलो माझ्या प्रियानो, तर कुठलंही संकट असू दे, कुठलंही दुःख असू दे, कुठलीही कष्ट असू दे माझ्या प्रियानो, तो परमेश्वर आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतो. माझ्या प्रियानो, त्याच्यानंतर माझ्या प्रियानो, तिचा मुलगा अमेरिकेला होता. तो अमेरिकेहून घरी आला. घरी आल्या का अशासाठी तर त्याची विजा संपलेली आहे. माझ्या प्रियानो, इथं आल्यानंतर त्याची विजा लागत नाही. तो किती वेळा मम्मीला सांगतो, मम्मी तू प्रार्थनेला जातेस, तिथं काय मागतेस, कारण माझी अजूनही विजा लागत नाही. ती मला सांगते की माझा मुलगा मला अशा प्रकारे सांगत आहे. मी त्याला सांगितलं त्याचं नाव काय आहे, तर तिने सांगितलं आनंद हे नाव आहे. मी सांगितलं ठीक आहे. म्हटलं त्याला सांग की तुला इथं बोलवलं आहे. तिनं सांगितलं की तो येणार नाही, त्याला प्रार्थनेचं नाव कळलं की तो पळतो. मी तिला सांगितलं तू फक्त एवढंच सांग ब्रदरांनी तुला बोलवलेलं आहे. माझ्या पियानो, ती मला म्हणते की तो येईल. मी सांगितलं जा फक्त बोल, तो येणार. आणि माझ्या पियानो, तिनं बोललं आणि ती त्याला घेऊन आपल्या घरी आली. घरी आल्यानंतर मी त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलं. म्हटलं तू किती वेळ तू ट्राय करशील, किती वेळ तू ट्राय करशील की माझी विजा लागावी म्हणून, तू किती वेळा प्रयत्न करशील. तर मी तो सांगतो मी भरपूर वेळा प्रयत्न करतो, परंतु विजा रिजेक्ट होते. माझ्या पियानो, मी त्याला सांगितलं आता तू प्रार्थनेत ये आणि देवाला सांग माझी विजा तू लाव, मी तुझ्याकडेच आहे, तू काय करायचं ते कर. माझ्या पियानो, आणि माझ्या पियानो थोडे दिवसाने त्याने मला सांगितलं माझी विजा लागली, तिकीट आला आणि 20 तारखेला तो कॅनडाला. माझ्या पियानो, जर विश्वास ठेवला आणि विश्वासाने तो मागितलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. माझ्या पियानो, तो परमेश्वर आहे. माझ्या पियानो, होय माझ्या पियानो, त्याच बाईनं मला सांगितलं माझी मुलगी गरोदर आहे, तिचे संपूर्ण दिवस भरलेले आहेत. डॉक्टर सांगत आहे की सिझरिंग करावी लागेल. माझ्या पियानो, आणि मी तिला सांगितलं जा तुझ्या मुलीचं डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे. तिला मी सांगितलं की फक्त मुलगी आली की मला फोन कर. तिनं फोन केला, मी फोनवर प्रार्थना केली. माझ्या पियानो, फोनवर प्रार्थना केली आणि तिला सांगितलं जा बाई तुझी डिलिव्हरी नॉर्मल होईल. ज्या वेळेला ती आतमध्ये गेली माझ्या पियानो, त्यावेळेला माझ्या पियानो डॉक्टर सांगत आहेत की नाही आपल्याला सिझरिंगच करायचं आहे. ती आई मला सांगते ब्रदर काय करू, डॉक्टर हे सांगतायत सिझरिंग करू का. मी सांगितलं तुझा विश्वास आहे ना. तिने सांगितलं हो माझा विश्वास आहे, मी तुझ्यावर प्रार्थना करतो, तू जा तिच्या पोटावर हात ठेव, प्रार्थना कर आणि डिलिव्हरी नॉर्मल होईल. तिच्यावर मी प्रार्थना केली. ती गेली, तिनं तिथं प्रार्थना केली. एक आमच्या बाबा 3 नमो मर्या म्हटलं आणि 10 मिनिटानंतर ती बाहेर आली आणि मुलीची डिलिव्हरी नॉर्मल झाली. माझ्या पियानो, तो परमेश्वर आहे. माझ्या पियानो, जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्या परमेश्वराला सांगितलं की प्रभू हे मी तुझ्यावर सोपवत आहे, तू आता सगळं काही कर. होय माझ्या पियानो, तो परमेश्वर सगळं काही करत असतो. माझ्या पियानो, ज्या वेळेला पेत्र त्या सरोवरात तिथं उभा होता, तो जाळी धुत होता. प्रभू येशू ख्रिस्त तिथं आला आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला सांगितलं की थोडी जरा आतमध्ये आकार, आणि तो तिथं बसून प्रवचन देऊ लागला. प्रवचन दिलं, वचनं दिली आणि त्यानं सांगितलं थोडी अजून आतमध्ये आकार आणि तुझं जाळं सोड. तो सांगत आहे की गुरुजी आम्ही संपूर्ण रात्रभर प्रयत्न केले परंतु काही नाही. माझ्या पियानो, त्यानं सांगितलं परंतु त्यानं सांगितलं तुम्ही सांगता म्हणून मी टाकतोय. माझ्या पियानो, परमेश्वरानं दिलेली आज्ञा त्यानं मानली. माझ्या पियानो, जाळं टाकला आणि जाळा भरून आला. माझ्या पियानो, होय माझ्या पियानो, त्या परमेश्वराकडे ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला परमेश्वराची आज्ञा त्याचं उल्लंघन करू नका, तर तो परमेश्वर सगळं काही देण्यास तयार आहे. निर्गमाध्याय 14 वचन 13 मध्ये सांगितलेलं आहे, मोशे लोकांना म्हणाला भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहतात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडणार नाहीत. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या पियानो, मोशेला सांगितलं, परमेश्वरानं मोशेला सांगितले की लोकांना सांग भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आज माझ्या पियानो, आज इथं जमलेल्या प्रत्येकाला परमेश्वर सांगत आहे की भिवू नका, स्थिर उभे राहा. कशात स्थिर उभे राहा? विश्वासात स्थिर उभे राहा. तुमच्यावर किती मोठं संकट असू दे, तुमच्यावर किती मोठं दुःख असू दे, तुमचा मुलगा कुठल्याही पीडेत असू दे, माझ्या प्रियानो, तो सांगत आहे स्थिर उभे राहा. परमेश्वर आज
परमेश्वर आज जे तारण करील, तुमच्या सर्वांचं आज जे काही तारण करील ते पहा. कारण ज्या मिसरू लोकांनी जे काही संकट आहे, जे काही दुःख आहे, आज परमेश्वर तुमचं दुःख घेणार आहे. ते सर्व दुःख आज परमेश्वराला तुम्ही समर्पण करा. कारण तो परमेश्वर आज तुमच्या बाजूने लढणार आहे माझ्या पियानो. तुमच्या बाजूने लढणार आहे माझ्या पियानो. किती संकट असू दे, किती दुःख असू दे माझ्या पियानो, परमेश्वर ज्या वेळेला लढतो त्यावेळेला सगळ्या संकटाचा नायनाट करतो. आपण बायबल वाचलेलं असेल माझ्या पियानो. दावीद कसा होता? छोटासा होता. त्यानं कोणाला मारलं? गोलियताला मारलं. कशाने मारलं? तलवार घेतली का? काही घेतली का? नाही. गोफणीनं एक फक्त दगड फिरवला आणि त्याचा कपाळ मोक्ष केला. त्याच्याच तलवारीनं त्याची मुंडी त्यानं छाटली माझ्या पियानो. असाच तुमचा परमेश्वर आज तुमचे शत्रू किती असू दे माझ्या पियानो, शत्रू किती असू दे माझ्या पियानो, आज त्या शत्रूला परमेश्वराच्या समोर द्या माझ्या पियानो. कारण माझ्या पियानो रोमकरस पत्र 12 अध्याय वचन 14 ते 21 मध्ये सांगितलेलं आहे, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. प्रत्येकाला इथं समर्पित करा, इथं सोडून जा, परमेश्वराच्या पायाशी सोडून जा. त्याला सांगा, प्रभू याला तू बघ रे, याला तू बघ रे. हा हे तुझं लेकरू आहे, ही तुझे लेक आहे. हा जे काही बोलतो ह्याची तोंड तू बंद करणारा परमेश्वर आहे माझ्या पियानो. होय माझ्या पियानो. आणि तो परमेश्वर सगळं काही करणार आहे माझ्या पियानो. आहे का विश्वास की आज जर तुम्ही देवाकडे समर्पण केलं तर परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल? हा विश्वास आहे का माझ्या पियानो? होय माझ्या पियानो. कारण स्तोत्रसंहिताकार सांगत आहे, स्तोत्रसंहिताकार सांगत आहे 121 मध्ये, मी आपले हात पर्वताकडे उंच केले, मी देवाला शरण गेलो, मी हात माझे उंच केले आणि मी मनात म्हटलो, मला सहाय्य कुठून येणार? मला सहाय्य कुठून येणार? माझ्या प्रियानो, दावीद सांगत आहे, कोण सहाय्यात धावून येणार आहे? स्वर्ग पृथ्वीचा निर्माण करता सर्व समर्थ परमेश्वर माझ्या साह्यास धावून येणार आहे. माझ्या प्रियानो, विश्वास ठेवा आणि आज त्या प्रभूच्या पायाशी आज आपण सगळं काही ठेवणार आहोत माझ्या प्रियानो. चला तर आपण उभे राहूया, आपले डोळे बंद करूया आणि त्या प्रभूला आज आराधना देऊया. त्या आराधनेमध्ये केवळ परमेश्वराने मी डोळे बंद केले तर मला माझा प्रभू दिसला पाहिजे, मला माझा प्रभू दिसला पाहिजे माझ्या प्रियानो. तो परमेश्वर तुम्हाला दिसला पाहिजे. आपण आपले डोळे बंद करू, आपण प्रभूमय होऊया. कारण परमेश्वर सांगत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, योहान अध्याय 15 वचन 7, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, माझी वचनं तुम्हामध्ये राहिलीत तर तुम्ही जे काही माझ्या नावानं मागाल ते तुम्हाला मिळेल. होय माझ्या प्रियानो, आज अशा विश्वासानं अशा प्रकारे मागा, तो परमेश्वर देणारा परमेश्वर आहे. आपण आपले डोळे बंद करूया, त्या प्रभूच्या अगदी पायाशी जाऊया. त्या प्रभूला सांगू, हे प्रभू, माझ्या देवा, माझ्या प्रभू, माझे पती, माझी पत्नी, माझा मुलगा, माझं लेकरू, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझे नातवंड, सर्वांना घेऊन मी आज तुझ्या समोर आलेलो आहे. माझे शत्रू, माझे दुश्मन, सर्वांना घेऊन मी तुझ्या पायाशी आलेलो आहे. हे माझ्या देवा, माझ्या प्रभू, तुझ्या नावात प्रभू, तुझ्या नावात तू त्यांना आशीर्वादित कर प्रभू. हे सर्व समर्थ प्रभू, आज त्यांना तुझ्या बळकट बाहूमध्ये घे प्रभू. तुझ्या कृपेनं, तुझ्या सामर्थ्यानं त्यांना भरून काढ प्रभू ख्रिस्त. हे सर्व समर्थ प्रभू, माझ्या देवा, माझ्या प्रभू, आज आम्ही तुझ्या समोर उभे आहोत प्रभू ख्रिस्त. कारण तू आम्हाला प्रार्थना शिकवली आहे. जशी तू तुझ्या अपराधांना क्षमा करशील तसा स्वर्गीय पिता तुला तुझ्या अपराधांची क्षमा कर प्रभू. हा तू केलेला करार आहे आणि आज प्रभू तुझ्या नावात आम्ही सर्वांना क्षमा करत आहोत प्रभू. हे सर्व समर्थ प्रभू, आज तुझ्या नावात आम्ही सर्वांना क्षमा करत आहोत प्रभू. हे सर्व समर्थ प्रभू, माझ्या देवा, माझ्या प्रभू, क्षमा करीत आहोत भाऊ बहिणींना, क्षमा करीत आहोत घरातील प्रत्येक व्यक्तीला, क्षमा करत आहोत आमच्या पतीला, आमच्या पत्नीला, क्षमा करत आहोत आमच्या लेकराबाळांना, क्षमा करत आहोत आमच्या सर्व दुश्मनांना. होय माझ्या प्रियानो, त्या परमेश्वराला सांगा, प्रभू मी पापी आहे प्रभू, आज मी तुझ्या चरणाशी उभा आहे. हे सर्व समर्थ प्रभू, तुझी कृपा, तुझं सामर्थ्य, तुझं पवित्र आत्मा तू आम्हाला दे. तुझ्या पवित्र रक्तानं आम्हाला शुद्ध कर प्रभू. तुझे रक्त आमच्या मनाला, बुद्धीला, कानाला, नाकाला, डोळ्याला, जिभेला, श्वास नलिकेला, अन्न नलिकेला, फुफ्फुसाला, हृदयाला, किडण्यांना, आतड्यांना, सर्व प्रकारच्या सांध्या मज्जाला लावू प्रभू. माझ्या देवा, माझ्या प्रभू, आज माझ्या शरीराचा हा भाग दुखत आहे प्रभू, त्या भागावर मी तुझं रक्त लावत आहे प्रभू, तुझं रक्त लावत आहे प्रभू. तुझ्या रक्तानं ते शुद्ध कर, पवित्र कर. होय माझ्या प्रियानो, या क्षणाला संपूर्णतः त्या प्रभूच्या हातात झोका. आपलं शरीर प्रभूच्या हातात द्या, त्याच्या बळकट बाहूमध्ये द्या. त्या प्रभूला सांगा, प्रभू हा मी तुझ्या समोर उभा आहे,
त्या उधळ्या प्रभूप्रमाणे माझं जीवन मी उधळलेलं आहे. प्रभू माझा स्वीकार कर, प्रभू माझा स्वीकार कर. मला तुझ्या वेंगेत घे. होय माझ्या प्रिया, तो परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो परमेश्वर आपल्या प्रत्येकाजवळ येत आहे. या क्षणाला प्रत्येकावर उजवा हात ठेवत आहे. कोणाच्या तरी शरीरातून काहीतरी निघून जात आहे. या क्षणाला निघून जात आहे. कोणाचं शरीर एकदम शहारलेलं आहे, एकदम शहारलेलं आहे. परमेश्वराचं रक्त तुम्हा सर्वावर गळत आहे. या क्षणाला त्या प्रभूला सांगा, प्रभू मी हा तुझ्यासमोर उभा आहे. प्रभू माझं दुःख मी तुझ्यासमोर ठेवलेलं आहे. होय माझ्या देवा, तू या सर्वांचे अश्रू पाहिलेले आहेत. प्रभू यांची लेकर बाळा मी तुझ्या हातात देत आहे. हे सर्वसमर्थ प्रभू, आज त्या कालावर टेकडीवर उभा आहे. माझा स्वीकार कर जीसस. चला त्या परमेश्वराला आराधना देऊया, अगदी त्याच्या जवळ जाऊया. ज्याला वाटत असेल त्याने गुडघे टेकावे, ज्याला वाटत असेल उभा राहावं, ज्याला वाटत असेल बसावं त्याने बसावं. हात मोकळे करा, डोळे बंद करा. परमेश्वर या क्षणाला तुमच्यामध्ये येणार आहे.
hallelujah, 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 hallelujah. Jesus, Rabba Shikara Brava, Ula Rabba Shalalan, Rabba Shikara Brava, Ikara Brava, Shalalan, Rabba Shakara Brava, Iraba Shakara Brava, Ula Rabba Shalalan, Rabba Shikara Brava, Ula Rabba Katara Brava, Ika Katara Brava, Navar Shalala, Ikata Brava, Jesus Marva Shakara Brava, Ula Rabba Shalalan, Shikara Brava, Ula Rabba Shikara Brava. Yes, thank you, Lord, 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 thank you, Lord. Iri Shikara Brava, Ula Rabba Shalala, Jesus Marva Shakara Brava, yes, thank you, Lord. सर्व प्रकारची कंबर दुखी, सर्व प्रकारची कंबर दुखी, सर्व प्रकारचे गुडघे दुखी, सर्व प्रकारचे मान दुखी, सर्व प्रकारची पाठ दुखी येशूच्या नावात या क्षणाला निघून जावं. इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस, नासुर येशूच्या नावात मी आज्ञा करताय या क्षणाला निघून जावं, या क्षणाला निघून जावं. ओ रवशी खर बर 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 उल रवशाला जीसस मे शेकर ओ तरवशाला जीसस मर शकर बर जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू आवर फादर बर शेकर उल रवशाला जीसस मे शेकर. प्रभूची शांती तुमच्यामध्ये येत आहे, प्रभूची शांती तुमच्यामध्ये येत आहे. तुमचे हृदय शांतीनं भरून निघत आहेत, तुमचे हृदय शांतीनं भरून निघत आहेत. ओ रवा शेकर बर 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 शाला जीसस मे शेकर आता रवशाला जीसस मर शकर बर जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू आवर फादर बर शेकर बर जस्ट थैंक यू. प्रेसीला परमेश्वर तुझ्यावर, प्रभूचा आत्मा तुझ्यावर आलेला आहे. प्रेसीला प्रभूचा आत्मा तुझ्यावर आलेला आहे. रबा शेकर बर अल्लाह रबा शाला जीसस मर शेकर बर ओ तरबा शाला जीसस मर शकर बर जस्ट रबा शाला जीसस मर शकर बर जस्ट थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू आवर फादर. हालेलुया जीसस, धन्यवाद येशू. होय माझ्या प्रियानं, प्रभूचा आत्मा आपल्या प्रत्येकावर आलेला आहे. त्या आत्म्याचा स्वीकार करूया, त्या आत्म्याला सांगूया, हे पवित्र आत्मा आहे माझ्या हृदयात आहे, हे पवित्र आत्मा आहे माझ्या घरात आहे, हे पवित्र आत्मा आहे माझ्या पतीवर आहे, माझ्या पत्नीवर आहे, माझ्या आईवडिलांवर आहे, माझ्या भाऊ बहिणींवर आहे. हे पवित्र आत्मा आहे आमच्या लेकरांवर आहे, हे पवित्र आत्मा आमच्या नातवंडावर आहे. हे पवित्र आत्मा आहे माझ्या घरात आहे. तुझी शांती, तुझी शक्ती, तुझी कृपा, तुझं सामर्थ्य घेऊन माझ्या घरात आहे. परमेश्वराचा आत्मा आपल्या मध्ये आहे, त्या आत्म्याचा स्वीकार करूया. आपले हृदय आपण मोकळे करून त्या प्रभूनंतर आमच्या आत्म्याला सांगूया, आमच्या हृदयात आहे जीसस. हो पवित्र आत्मा परमेश्वर आम्हावरती सामर्थ्याच्या आत्म्यातून, विश्वासाच्या आत्म्यातून, सामर्थ्याच्या आत्म्यातून पवित्र आज्ञाये, पावन आज्ञाये, स्वर्गीयानंद आम्हावर पवित्र आज्ञाये, पावन आज्ञाये, स्वर्गीयानंद आम्हावर वर्षा. पवित्र आज्ञा परमेश्वर आम्हावरती
पतितांच्या प्रार्थना स्वर्गीय सामर्थ्या शांतीचा राजा पतितांच्या प्रार्थना स्वर्गीय सामर्थ्या पवित्रात्मा पावनात्मा स्वर्गीय आम्हाला पवित्रात्मा पावनात्मा स्वर्गीय आम्हाला पवित्रात्मा परमेश्वर आम्हावरती स्वर्गीय सामर्थ्य आम्हाला तुझे पवित्रात्मा परमेश्वर आम्हावरती स्वर्गीय सामर्थ्य आम्हाला तुझे विश्वासाच्या आत्म्यातून आम्हावरती सामर्थ्याच्या आत्म्यातून आम्हावरती विश्वासाच्या आत्म्यातून आम्हावरती सामर्थ्याच्या आत्म्यातून आम्हावरती पवित्रात्म्याने पावनात्म्याने स्वर्गीय आम्हावरती पवित्रात्म्याने पावनात्म्याने स्वर्गीय हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू संदेश देत आहे. काही घरी जाताना बरे होतील, काही घरी गेल्यानंतर बरे होतील, काही रात्री झोपेत बरे होणार आहेत. परमेश्वराचा हा संदेश आहे. विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपण एकमेकास शांती देऊया. प्रभूची शांती तुम्हास